तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। आज जिमची बॅग पकडलो आणि निघालो गडचिरोलीसाठी, कारण गडचिरोलीमध्ये मला थोडासा काम होता, तर लवकरच चाललो आज। मग गडचिरोलीला पोहोचून मित्राच्या घरी गेलो आणि जिम बॅग ठेवून त्याला पकडून गेलो पेंटच्या दुकानमध्ये पेंट घ्यायसाठी। मग पेंटच्या बकेट घेतलो आणि पकडून निघालो नवेगावकडे। आमचा काम जवळपास पोळ्यापासून बंद होता, तर उद्यापासून आम्हाला काम चालू करायचं आहे, म्हणून आजच पेंटच्या बकेट नेऊन ठेवत होतो साईडवर। मग फायनली साईडवर पोहोचलो। नंतर मित्रांनो, ही आहे आपली साईड जिथं आपलं काम चालू आहे। मग पेंटच्या बकेट वगैरे आतमध्ये नेऊन ठेवलो आणि निघालो घराकडे। मग सायंकाळी मित्राच्या घरून जिम बॅग पकडलो आणि निघालो जिमसाठी। मग जिममध्ये पोहोचलो आणि चालू केलो बॅक अँड बायसेपचा वर्कआउट। मग आजचा वर्कआउट कंप्लीट केलो आणि वर्कआउट करता करता जवळपास 8 वाजले होते, तर गेलो मित्राच्या घरी। मित्राच्या घरी पोहोचून चांगला फ्रेश वगैरे झालो आणि कपडे वगैरे चेंज करून आम्ही सर्व मित्र जमा होऊन निघालो गरबा खेळासाठी, कारण आज होता गरब्याचा पहिला दिवस। मग समोर गेलो तर मित्र म्हणला, थांबा माझ्याजवळ सुत्री बांब आहे, कोठेतरी थांबून फोडून आणि मला व्हिडिओ बनव म्हणला। तर चल ठीक आहे, मी पण हो म्हणलो। पण साला मित्र माझ्यासोबतच गद्दारी केला। ते म्हणतात ना, जब दोस्त ही ऐसे हो तो दुश्मन की क्या जरूरत। बेटा तू याद रख, इसका बदला तो कभी ना कभी जरूर लेंगे। मग थोड्या वेळात लँडमार्कच्या गेटवर पोहोचलो आणि गेलो आतमध्ये। तर आतमध्ये लोकांची गर्दी हळूहळू जमा होत होती, कारण की आज आम्ही लवकरच पोहोचलो नव्हतो। मग गरब्याच्या आतमध्ये घुसलो तर बरेचसे आपले मित्रमंडळी भेटले, तर म्हणत होते की इतके ब्लॉग बनवतेस पण आम्हाला ब्लॉगमध्येही नाही घेस। तर चला म्हणलो, तुम्हाला सगळ्यांना ब्लॉगमध्ये घेतो। आणि इकडे तर पोरपोरी मस्त लाईनीमध्ये लागून गरबा चालू व्हायची वाट पाहत होते। मग थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर चालू झाला गरबा। आज तर गरबा पूर्ण संपेपर्यंत फुल एन्जॉय केलं। मग 10 वाजता गरबा बंद झाला आणि मग मी निघालो आपल्या गावाकडे। तर मित्रांनो, इतका मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे, तर थोडासा सपोर्ट होऊ द्या मला।